जय शिवराम मित्रांनो अखेर मोठ्या मागणीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। चुकीचे आणि न समजणारे प्रश्न हटवण्यात आलेले आहेत। घटस्फोटित विधवा महिलांसाठी ज्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत अशा महिलांना केवायसी करण्यासाठीचे ऑप्शन देखील याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे। जर तुमची पूर्वी केवायसी झालेली असेल परंतु तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल तरी सुद्धा तुम्ही नव्याने केवायसी करू शकता। तुमची केवायसी झालेली असेल परंतु पूर्वी काही प्रश्नाची उत्तरं देताना गडबड झालेली असेल तरी तुम्ही केवायसी करू शकता। आणि जर तुमची केवायसी झालेलीच नसेल तरी सुद्धा तुम्ही आता केवायसी करू शकता। अगदी सहज सोप्या रीतीने आपल्या मोबाईल वरती सुद्धा आपल्याला ही केवायसीची प्रक्रिया पार पाडता येणार आहे। याच्यामध्ये अविवाहित असाल, विवाहित असाल, विवाहित असून घटस्फोटित असाल, विवाहित असून पती किंवा वडील हयात नसतील किंवा पती हयात असतील आणि पूर्वी दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये संभ्रम असेल तर आपण ही केवायसी करू शकता। अर्थात आपली केवायसी सुद्धा एडिट करू शकता। याच्यासाठी आपल्याला ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती यायचंय। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर केवायसी करत असताना सर्वात प्रथम महत्त्वाची अशी बाब लक्षात ठेवा, जर मोबाईलवरून आपण जर ही केवायसी करत असाल तर आपलं जे काही पेज असेल, जी काही वेबसाईट असेल ती पहिली डेस्कटॉप मध्ये घ्या। राईट साइडला जे 3 डॉट दाखवले जातात त्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप मोड म्हणून ऑप्शन येईल। त्या डेस्कटॉप मोड वरती टाकून करा, कारण नॉर्मल मोबाईल व्ह्यू मध्ये तुम्हाला प्रश्नाची उत्तरं सिलेक्ट करताना गडबड होणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या केवायसी मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो। या वेबसाईट वरती आल्यानंतर आपण पाहिलेले की इथं ई केवायसी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती वडील हयात नसल्यास घटस्फोटित लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि ई केवायसी अद्याप जर केली नसेल तर ती करण्यासाठी येथे क्लिक करा अशा प्रकारचे ऑप्शन दिलेली। अर्थात केवायसीच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे। याच्यानंतर लाभार्थी टाकायचा, ज्याप्रमाणे आपण पूर्वी मोबाईल होतो त्याप्रमाणे त्याच्या खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड टाकायचा आणि वरील प्रमाणे सत्यापित घोषित करते की लाडकी बहीण योजनेवरती माझा आधारचा डाटा मी वापरण्यासाठी देत आहे। अशा प्रकारे ऑप्शन टिक करून मी सहमत आहे वरती क्लिक करून आपल्याला नेक्स्ट वरती जायचंय। त्याच्यानंतर आपल्याला एक ओटीपी पाठवला जाईल। आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे। आलेला ओटीपी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। ओटीपी एंटर केल्याबरोबर सबमिट केल्याबरोबर आपल्याला सर्वात पहिला प्रश्न विचारला जाणार आहे, तो म्हणजे विवाहित की अविवाहित। जर महिला अविवाहित असेल तर अविवाहित करायचंय, पुढची केवायसीची प्रक्रिया होईल। आणि महिला जर विवाहित असेल तर विवाहित वरती सिलेक्ट करायचे, पुढची प्रक्रिया विवाहित मधून होईल। जर अविवाहित महिला असेल तर अविवाहितचे ऑप्शन निवडायचे, विवाहित महिला असेल तर विवाहितचे ऑप्शन निवडायचे। आता अविवाहित जी जर ऑप्शन निवडली, अविवाहितला टिक केल्याबरोबर पुढे आपलं रिडायरेक्ट केलं जाणार आहे। त्या ठिकाणी विचारलं जाईल की वडील हयात आहे, वडिलाचं निधन झालंय। अविवाहित असेल तर त्या प्रकारातून आपल्याला पुढे जायचंय। जर विवाहित असेल तर आपल्याला विवाहित मधून पुढे जायचंय। आता विवाहित सिलेक्ट केल्याबरोबर आपल्याला पुन्हा 3 प्रश्न विचारले जातील, पती हयात आहेत, पतीचं निधन झालंय किंवा घटस्फोटित। घटस्फोटित असेल तर घटस्फोटित निवडायचे, पतीचं निधन झालेलं असेल तर पतीचं निधन झालंय म्हणून, आणि पती जर हयात असतील तर त्या ठिकाणी पती हयात आहे म्हणून आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायचंय। पती हयात आहे म्हणून जर सिलेक्ट केलं तर आपल्याला पतीचा आधार नंबर विचारला जाईल। पतीचं निधन झालंय म्हणून सांगितलं तर त्याच्या संदर्भातील पुढे मृत्यूपत्र किंवा त्याच्या संदर्भातील काही डेथ सर्टिफिकेटचं वगैरे माहिती विचारली जाईल। घटस्फोटित असेल तर त्याची कागदपत्र पुढे अंगणवाडी सेविकेकडे आपल्याला जमा करायचे। आता पती हयात आहे म्हणून जर टाकलं तर पतीचा आधार नंबरच्या खाली कॅप्चा कोड टाकायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा सहमती द्यायची आणि सहमती दिल्यानंतर पुढे आपल्याला ओटीपी पाठवला जाईल। पतीच्या आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे। तो ओटीपी आपल्याला एंटर करून सबमिट करावरती क्लिक करायचे। ओटीपी टाकून सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे काही ऑप्शन दाखवले जातील, ज्याच्यामध्ये सर्वात पहिली ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्या पतीचं नाव, वडिलाचं नाव जे असेल ते या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे। ओपन, SC ST याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या जात प्रवर्ग आहेत ते याच्यात आपल्याला दाखवले जातील आणि याच्यामधून आपला जो काही जात प्रवर्ग असेल तो जात प्रवर्ग आपल्याला याच्यामधून निवडायचा आहे। याच्यानंतर इथं 2 प्रश्न आता महत्वाचे आहेत। पहिले प्रश्न बदललेले आहेत। याच्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही। आता पूर्वीचा प्रश्न कॉम्प्लिकेटेड होता, आता या प्रश्नामध्ये सिंपली दिलेले की कार्यरत आहे किंवा कार्यरत नाही।
तर शब्द पूर्ण करून आपल्याला उत्तर करायचं. तर याच्यामध्ये स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसेल तर नाही करायचे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे नाही. नसेल तर नाही, असेल तर आहे. आता याच्यामध्ये नाही नाही, कारण दोन्हीकडे आपले सरकारी कर्मचारी नसेल आणि निवृत्ती वेतन नसेल तर नाही म्हणून द्यायचे. उपरोक्त ए आणि बी हे दोन्ही प्रश्नामध्ये दिलेली माहिती खरी आहे. खोटी आढळल्यास माझ्यावरती कारवाई करण्यासाठी मी त्या कारवाईस पात्र राहील. अशा प्रकारे एक सहमती द्यायची आणि खाली एक ऑप्शन दिलेली आहे सबमिट करायची. त्या सबमिट करावरती आपल्याला क्लिक करायचे. सबमिट करावरती क्लिक केल्याबरोबर काय होणार आहे की आपली ही जी काही केवायसी आहे ती केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मेसेज दाखवला जाणार आहे. अर्थार्थी आपली केवायसी या ठिकाणी पूर्ण झाली आहे. जर पूर्वी आपली केवायसी करताना चुकली असेल तरी सुद्धा अशा प्रकारे एडिट होणार आहे. पूर्वी जर केवायसी केलेली नसेल तर अशा प्रकारे केवायसी होणार आहे. आता याच्यामध्ये जर समजा पती मृत्यू झालेले असतील, घटस्फोट असेल तर त्याच्या संदर्भातील केवायसी तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि याचे कागदपत्र तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीमध्ये तुम्ही स्वतः सबमिट करू शकता. त्याच्यासाठी एक टाइमलाईन देण्यात आली. तर ही केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची शेवटची तारीख आहे. अद्याप जर तुम्ही केवायसी केलेली नसेल करून घ्या आणि पूर्वी जरी केलेली असेल आणि संभ्रम असेल तरी सुद्धा तुम्ही याच्या अंतर्गत केवायसी करून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची आणि आपणास उपयोगी पडेल अशी माहिती होती. आशा करतो माहिती नक्की उपयोग पडेल. धन्यवाद.